ज्यांच्या हातात थापी आणि डोक्यावर विटांची पाटी आहे, ज्यांच्या घामातून सुंदर इमारती उभ्या राहतात, पण आज त्याच हातांना आपल्या हक्कासाठी पदर पसरावा लागतोय. ब्रह्मपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात वास्तव्य भीषण आहे. सरकारी योजना तर आहेत, पण त्या कामगारापर्यंत पोहोचण्याऐवजी दलालांच्या खिशात जात आहेत. प्रमुख अडथळा आहे तो म्हणजे ठेकेदार लायसन्स. ग्रामीण भागातील मजूर छोट्या मिस्त्रीकडे काम करतो, ज्याच्याकडे परवाना नाही. मग प्रमाणपत्र मिळण्यासाठी ग्रामसेवकाचे उंबरटे झिजवावे लागतात, पण तिथे मिळते फक्त नकार. हे वास्तव आम्ही हे ठेकेदारची सही घ्यायला आणलेली आहे आणि पण ग्रामसेवक सही घ्यायला तयार नाही आहे. मग आता आम्ही असं काय करावं आता? आम्हाला यापासून वंचित राहावं लागत आहे. याच हतबलतेचा फायदा घेतात दलाल. 1500 ते 2000 रुपये द्या आणि बोगस नोंदणी करा, असा हा गोरधंदा ग्रामीण भागामध्ये खुलेआम सुरू आहे. कष्टाचे पैसे दलालांच्या घशात घालताना मजुरांच्या डोळ्यात पाणी येतोय. तुमच्या गावामध्ये ते काही लोक आले होते, तिथं फॉर्म भरला ना? हो, ते ती फॉर्म दिलो तर तो आता फोन येईल म्हणे. फोन आला, आधार कार्ड मागितलं. आधार कार्ड मागितलं. आता तो काहीतरी थम्स मागासाठी येईल म्हणे. थम्स मागल्यावर तो काय तर कार्ड भेटेल म्हणे. तेव्हा 1500 रुपये लागतात म्हणे. त्या दिवशी किती घेतले? त्या दिवशी 200 रुपये. कुठचे लोक होते ते? आता माहिती नाही, तर ते कोठे माहित राहील. आज मी सकाळी आलो, सकाळी डब्बा धरून जाणे ना संध्याकाळी येणे. एक साधा प्रश्न, रस्ते, शाळा, दवाखाने बांधणारा हा मजूर नोंदणीकृत नसल्याने शासनाच्या नजरेत कामगार का ठरत नाही? नियम मजुरांसाठी आहेत की मजुरांना अडवण्यासाठी? बांधकामगार मजुराच्या संबंधात थोडंसं मला आपल्या माध्यमातून शासनापर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचायचं माझं मत. वस्ती पाहता बांधकामगार जो खेड्यापाड्यातला बांधकामदार मजूर जो आहे, तो आपल्या घरगुती कामावर पण काम करतो. उदाहरणार्थ घरकुलची योजना आहे. घरकुलची योजनेमध्ये घरातले कुटुंबातले सगळे लोक काम करतात. 4-5 मजूर घरातले असतात, ते काम करतात. परंतु त्याला जर एखादी बांधकामगार विभागाच्या अंतर्गत ज्या योजना आहेत या ज्या स्कीम आहेत त्याचा लाभ घेतो म्हणलं त्याला, तर त्याला मिळत नाही. याचं कारण की तो सर्टिफाईड ठेकेदाराचा मजूर नाही असं त्याच्या होतं. पण घरात जर काम करायचं असेल तर संडास बांधकामाची योजना आहे, इमारतीची योजना आहे, तिथे कुठं तो घर ठेकेदार आणणार आहे, स्वतः करायचा त्याला. तर त्याच्यामुळे त्या माणसाला, त्या लाभार्थ्याला वंचित राहू नये त्यासाठी ग्रामसेवकाचा प्रमाणपत्र असेल, परंतु ठेकेदार पाहिजे, सर्टिफिकेट असलेला ठेकेदार पाहिजे असा विचार बिलकुल शासनाने केला नाही पाहिजे. कारण तो कुठला ठेकेदार सर्टिफिकेट आणणार आहे? वास्तविक पाहता आता आमच्याकडे आम्ही बघतो अनेक लोक असे आहेत की काही बाहेरचे लोक येतात, मी तुम्हाला 2000 रुपये द्या, मी तुम्हाला हे करून देतो, मी ते करून देतो असे म्हणतात. आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस मी तिथं बांधकामगार विभागामध्ये गेलो त्यावेळेस अशी गर्दी असते तिथं, त्या ठेकेदार इथं बसलेले थुंगे मला पाहायला मिळतात. तर हे उचित नाही. असे पाहता खरा बांधकामगार जो आहे तो वंचित राहतो आणि मग अशा दलाला मार्फत गेलेला बांधकामगार त्याला योजनेचा लाभ मिळतो. आणि आजही तसेच आहे, जे कधी मजूर कोणत्या कामावरती गेले नाहीत त्यांच्या घरी पेट्या आल्या, त्यांच्या घरी सगळ्या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर असं व्हायला नाही पाहिजे. असे पाहता एमआरजेच्या कामावर जे मजूर गेले असतील त्या मजुरांना पण याच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे. जर तो मजूर आहे, बांधकामगार आहे, सर्टिफाईड ठेकेदार त्याकडे नसेल पण तो मजूर आहे, अशा वेळेस मग एक सूचना म्हणून मी म्हणतो आहे की एखादी गावामध्ये एखादी कमिटी करावी, बांधकाम मजुरांना फायदा मिळाला पाहिजे यासाठी एक कमिटी करावी. ती कमिटी सर्टिफाय करत त्याला का हा खरंच बांधकामगार कामावर जातो का, किती दिवस जातो आहे, खरंच काम करतो का, याचा ती पाहणी करेल आणि पाहणी करून मग त्या पद्धतीने ते सर्टिफाय त्यांना प्रमाणपत्र देईल आणि मग नंतर होईल. जशी स्थानिक ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायती पण त्या दृष्टीने विचार करू शकते. पण यांना कुठंच विश्वासात घेत नाही आणि सरळ सर्टिफाय ठेकेदार पाहिजे आणि मग लोक भटकतात, याच्याकडे जाऊन त्याच्याकडे जाऊन ते लोकांची फसवेगिरी या ठिकाणी मोठेपणा होत आहे आणि खरा लाभार्थी जो आहे तो वंचित राहतो असं याच्यातून दिसतो आहे. आम्ही स्वतः काम करत असतो, मेहनत करत असतो, त्या मेहनती माणसाला त्यापासून वंचित राहावं लागते. त्यामुळे गव्हर्नमेंटनी ही बाब सुलभ करून द्यावी और ग्रामसेवकाला त्याचा आदेश द्यावा
आणि आमचं म्हणजे योजनेपासून जे वंचित राहतो त्यामुळे आम्हाला सहकार्य करा. वेळ आली आहे ही प्रक्रिया सुलभ करण्याची. दलालावर कारवाई आणि ग्रामसेवकांना स्पष्ट आदेश हवेत, अन्यथा श्रमिकांच्या योजना फक्त कागदावरच राहतील. जे लोक पैसे देऊन दलालामार्फत फॉर्म भरतात ते फॉर्म बिना सहीने मंजूर कसे होतात हा एक मोठा प्रश्न पडत आहे. मी ग्रामसेवक संघटनेचे सचिव यांच्यासोबत या विषयावर चर्चा केली.